नमस्कार मित्रांनो, आज सकाळी लवकर उठलो कारण का आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी आणि उठून बघतो तर काय माझ्या भाचीचं डोक्यात फुल घालून काहीतरी वेगळं चालू होतं. तेवढ्यात पाणी पण आलं. पाणी भरून घेतल्यानंतर म्हटलं झाडं सुकून चालेत उन्हामुळे, तर त्यांनाही थोडं पाणी दिलं आणि थेट आम्ही तिघंजण निघालो शॉपिंगसाठी. आणि हे बघा पूर्ण नदी कोरडी पडली होती. बाहेर तर एवढं ऊन होतं, बापरे बाप, विचारूच नका. थोबाडं काळे पडतील म्हणून तोंडाला रुमाल सुद्धा बांधून घेतला. आणि सर्वप्रथम आम्ही पोहोचलो बँगलच्या दुकानामध्ये बँगल्स घेण्यासाठी. आणि लेडीजचं तुम्हाला माहितीच असेल की एक वस्तू घेण्यासाठी 1760 दुकाने फिरतील, पण त्यामध्ये एकही वस्तू त्यांना आवडत नाही. मी थांबून तिथे बोर होऊन गेलो, विचारूच नका. एवढा वैताग आला होता ना. आणि जाता जाता आम्ही अक्कलकोटच्या राजाचा राजवाडा बघितला जुनावाला. तिथून आम्ही सरळ निघालो बेड घेण्यासाठी, कारण आम्हाला बेड घ्यायचा होता. आणि 10पैकी एक बेड चॉईस केल्यानंतरनं त्यावरती नावसुद्धा टाकून घेतलं, कारण का नंतर कन्फ्युजन होऊ नये म्हणून. मग तिथून आम्हाला जायचं होतं कूलर घेण्यासाठी, तर तिथे आम्ही कूलरसुद्धा चॉईस केला. कूलर चॉईस केल्यानंतर आम्ही गेलो भांड्याच्या दुकानामध्ये. आम्हाला भांडे घ्यायचे होते आणि एवढं ऊन असल्यामुळे त्या लोकांनी आमची कोल्ड्रिंक्सची सुद्धा व्यवस्था केली होती. तर आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे पिलो आणि तिथून आम्हाला जायचं होतं साड्या घेण्यासाठी, कपडे घेण्यासाठी. आणि तिथून आम्ही गेलो दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी. आणि त्या माणसाने तर एवढा पूर्ण ढिगाराच ठेवला होता आमच्यासमोर साड्यांचा. तर हे लोक कन्फ्युजन व्हायला लागले कोणती साडी घेऊ. म्हटलं चला कोणती तरी घ्या आणि निघा, आपल्याला जायचं आहे अजून. तिथून जाता जाता म्हटलं काहीतरी प्यावं, तर पिण्यापेक्षा काहीतरी खावं असं विचार आला. तर म्हटलं चला फालुदा ऑर्डर केला. फालुदा ऑर्डर केल्यानंतर म्हटलं यार मस्त होता फालुदा. तिथून आम्ही आलो घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.